मी राजेश मुकुटराव पाचडे आसेगाव बाजारचा राहणारा असून गेल्या 25 वर्षापासून जवळपास भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवर काम केलेलं आहे आणि भारतीय जनता मोर्चाच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदापासून ते अध्यक्ष, तालुक्याचा अध्यक्ष, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचा अकोला जिल्ह्याचा सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तसेच भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा सरचिटणीस अशा विविध पदांवर मी पक्षात काम केलं आहे आणि सर्वसामान्य लोकांचे कामासाठी सदैव मी तत्पर आहो आणि आज रोजी अकोट मतदारसंघात मी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहो। तर पक्षाने माझ्या नावाचाही विचार करावा। गेली अनेक वर्षापासून आदरणीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, संजूभाऊ धोत्रे यांच्यासोबत असताना यांच्यासोबत मी पक्षात फार हाफ पॅन्टवर असतानापासून मी काम केलं आहे। तसेच विविध भाऊसाहेब फुंडकर, संजूभाऊ धोत्रे खासदार, या जिल्ह्याचे खासदार असताना विविध गावामध्ये विकास कामं केले आहेत। त्याचबरोबर आजपर्यंत पक्षाला आम्ही काही मागितलं नाही, पक्षाला उमेदवारीसुद्धा मागितली नाही, परंतु आता ही वेळ आली आहे की पक्षाने एका निष्ठावान कार्यकर्त्याचा विचार करावा। याकरिता आजपर्यंत आम्ही कुठल्याही मीडियासमोर किंवा इथं हे केलेलं नाही, परंतु आता ही खऱ्या अर्थानं लढाई आहे आणि आता ही वेळ आहे आणि पक्षाने या गोष्टीचा सारासार विचार करून पक्षाच्या एका निष्ठावान कार्यकर्त्यांना या अकोट, आणि स्थानिक असल्यामुळे मी अकोट तालुक्यातला स्थानिक आहे, माझं गाव आसेगाव बाजार आहे, अकोट विधानसभा मतदारसंघात आहे, तर स्थानिक कार्यकर्त्याला पक्षाने संधी द्यावी। त्याचबरोबर मी पक्षाच्या माध्यमातून अकोला अर्बन बँक अकोट शाखेचा संचालक होतो। त्या माध्यमातून कित्येक कार्यकर्त्यांची माझ्या हातून सेवा झाली आहे। असे विविध कार्यक्रम माझ्या हातून झाले आहेत आणि मी केले आहेत। आजही पक्षाचा मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि पक्षाने माझ्या नावाचा जरूर विचार करावा। त्याचबरोबर अकोट विधानसभा मतदारसंघात अकोट तालुका असो, अकोट आणि तेल्हारा असे 2 तालुके येतात। दोन्ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातल्या विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे। तसेच सदैव 24 तास जनतेत असल्यामुळे जनतेसोबतही चांगले संबंध आहे। या संबंधाचा पक्षाने विचार करून पक्षाचा एक निष्ठावान पाईक म्हणून, कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला येणाऱ्या विधानसभेसाठी संधी द्यावी। आमच्या सोसायटीमधील विविध शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख, वॉरियर्स, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांच्यासोबत माझे अतिशय घनिष्ठ संबंध असून एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी आहे। त्याचबरोबर पक्षाने एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभेत संधी दिली तर पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या विधानसभेचा काय कायापालट करू शकते हे दाखवण्याची जबाबदारी मी स्वीकारतो। त्याचबरोबर पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळे मला संधी द्यावी एवढी मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ निरीक्षक, सर्व नेत्यांना एक विनंती करतो आणि पक्ष मला हे संधी देईल
अशी मी आशाही बाळगतो. मी गेल्या 25-30 वर्षापासून पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळे आणि यानंतरही पक्षाचं निष्ठेने काम मी करत असल्यामुळे पक्षाने मला संधी द्यावी ही तर पक्षाच्याकडे माझी विनंती राहीलच. त्याचबरोबर पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळे या तालुक्यातील नव्हे तर पूर्ण मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते असो, सर्वसामान्य नागरिक असो, यांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्याचं काम मी करतच असतो. परंतु यांच्या अनेक तक्रारी येतात आणि पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता या नात्याने मलाही कुठेतरी मर्यादा आहेत आणि त्यामुळे कधीकधी इच्छा असूनसुद्धा आणि ते काम करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पक्षाने एक या मतदारसंघात जर माझ्यासारख्या एका पक्ष कार्यकर्त्याला संधी दिली तर सर्वसामान्य जनतेचे जे विविध प्रश्न आहेत ज्या प्रश्नांसाठी जनता मला फोन करते, मला कधीकधी विचारते, तर त्याची सोडवणूकही एक म्हणजे ताबडतोबरित्या केल्या जाईल आणि मी त्यासाठी सदैव 24 तास तत्पर राहील आणि पक्ष या गोष्टीची दखल घेईल आणि पक्ष मला माझ्या नावाचा जरूर विचार करील